तर अकोला जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झालाय। अनेक घरांमधील जीवनावश्यक वस्तूंचं आणि कागदपत्रांचं मोठं नुकसान झालं असून ग्रामस्थांचे हाल होत आहेत। काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता, मात्र प्रशासनाने सर्वे करून अजूनही मदत केलेली नाहीये। यावरती नागरिकांची बातचीत करून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। आपल्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही? काय नाव आहे तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव अर्चना आहे। तर या पिकवीचं पाणी जे इथं शिरून राहिलं, नाला आमच्या इकडे रस्ते नाही, नाले नाही, पूर्ण तिकडचं पाणी येते आणि इकडं दरवर्षीच इथं साठा होती पाण्याचा। पूर्ण पाणी इथं साठलेलं राहते। 2-3 महिने तर बस बिलकुल आम्हाला काहीच हेच होत नाही। काहीच म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे घरामध्ये की काय आम्हाला इथं राहण्याची सोय नाही, इथं रस्ते नाही, इथं नाल्या नाही। खूप म्हणजे अशामुळे आम्हाला रस्ते आणि नाल्या जर रस्ते व्यवस्थित तर एवढं पाण्याचं आमचं घरातलं नुकसान झालं नसतं आणि पाण्याचा एवढा साठाही झाला नसता। दरम्यान आता या पावसात या लहान लहान चिमुकल्याला घेऊन यांनी कशी तरी आपली रात काढली। आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत। काय सांगाल तुम्ही? रात्री एवढं पाणी आलं की अंदाज नाही। पूर्ण रोडचं पाणी घरात घुसलेलं, पूर्ण गहू पूर्ण ओलं झालेलं आहे। टीव्ही नुकसान, इतकं नुकसान झालं की अंदाज नाही त्याचा। की लेकरं घेऊन आम्ही बाहेर दुसऱ्याच्या घरात गेलो पाण्यामुळे। दुसऱ्यांच्या घरामध्ये ज्यांना आसरा घ्यावा लागला। आपल्यासोबत आणखीन आहेत। ताई, काय सांगशील तू? माझ्या घरातली पाण्यामुळं टीव्ही खाली पडली, गहू, डाळ आणि मुलांचे जे शाळेच्या वस्तू होत्या ते पण सर्व पाण्यामध्ये भिजले ना। काय काय आवरू सर्व भांडे गिंडे सर्व तरी पलंगावर ठेवले, तरी पलंगापर्यंत पाणी पोहोचलं। आणि मुलांना आता शाळेत जाण्यासाठी पण रस्ता नाहीये आणि बाहेर कुठं म्हणजे चौकून घराला पाणी घेरलेलं आहे। कोणी अधिकारी वगैरे पाहण्यासाठी आले होते? कोणीच आलं नाही अजून। आणि सगळं हे पिकवीचंच पाणी आहे, सगळं घरातच आलेलं आहे सगळं। दरम्यान या पिकवीचं जे पाणी आहे तेच पाणी या परिसरात आलंय, त्यामुळे या नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूसह धान्याचं नुकसान झालं आहे। त्यामुळे आता या गावातील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी गावकरी म्हणत आहेत। मात्र प्रशासनाची कडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी व्यवस्थापन अजून झालं नसल्याचं या गावातील नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पाहणी करावी आणि यांना नुकसान भरपाई द्यावं असं सुद्धा या गावातील नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।